हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत बालकांचा विकास व स्वची जाणीव, जो की आपला F1 आहे. त्याचे IMP क्वेश्चन्स विथ आन्सर. हे जे काही IMP क्वेश्चन्स आहे हे जून 2025ला मी तयार केलेले आहे आणि यातले बरेचसे क्वेश्चन दरवेळेस रिपीट झालेले आहे माझ्या एक्सपिरियन्सनुसार. आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या सुद्धा कमेंट्स आलेले आहे की मॅडम, तुम्ही जे क्वेश्चन्स दिले होते त्यातले 20 मार्क्सचं आमचं जे आन्सर आहे ते बरोबर आले, किंवा 20 मार्क्सचं विचारलं गेलं होतं, 7 ते 8 प्रश्न विचारले गेले होते. तर बऱ्याच वेळेला जसं डिसेंबरमध्ये सुद्धा मी बघितलं तर बरेच क्वेश्चन हेच आलेले आहे आणि हेच क्वेश्चन पुढेही येऊ शकतात याची मी तुम्हाला गॅरंटी देते. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला क्वेश्चन या ठिकाणी डिस्कस करूया. वाढ व विकास संकल्पना आणि फरक याचं डिफरन्स बिटवीन तुम्हाला विचारलं असतं. जवळपास 2 मार्क्सला विचारलं तर 4 ते 5 पॉईंट लिहायचे आहे, 3 मार्क्सला विचारलं तर 6 ते 7 पॉईंट आणि 4 मार्क्सला विचारलं तर 8 ते 9 पॉईंट अशा प्रकारे आन्सर या ठिकाणी आलं पाहिजे, यात काहीही डाऊट नको. ठीक आहे, तर काय आहे, शारीरिक परिणामांबद्दल जे काही हाडांची बदल असेल किंवा लांबी असेल, वजन, मेंदूचं वजन असेल इत्यादी जे काही आहे ज्याला आपण काउंट करू शकतो, मोजता येतं, त्याला म्हणतात ग्रोथ किंवा वाढ. ठीक आहे, हे मोजता येणारे याला आपण क्वांटिटेटिव्ह किंवा संख्यात्मक बदल असं म्हणतो. हे काय असतात, एका लिमिट पर्यंत असतात. जसं की एखाद्याची उंची जी आहे ती 5.3 आहे तर त्यापेक्षा जास्त तो हाईट होऊ शकत नाही. वजनही काय असतं, लिमिटेड असतं. जेव्हा वजन आपल्या हाईटच्या हिशोबानुसार BMI पेक्षा जर जास्त गेलं तर आपण ते कंट्रोल करायचा ट्राय करतो, म्हणजे काय आहे ते मर्यादित असतं. ठीक आहे, वाढ काय असते, मापन करता येते. वाढीमध्ये आपण काय करू शकतो, काउंट करू शकतो, मापन करू शकतो. ठीक आहे, या व्यतिरिक्त भरपूर पॉईंट्स तुम्ही वाढमध्ये लिहू शकतात. ठीक आहे, तर विकास काय आहे, डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणू शकतो ते काय आहे, गुणात्मक बदल असतात ज्याला आपण क्वालिटेटिव्ह बदल म्हणतात, जे आपल्याला मोजता येत नाही, काउंट करू शकत नाही. त्याच्यामध्ये बौद्धिक क्षमता असेल, भाषा असेल, भावना, सामाजिक वर्तणूक असेल, समस्या समाधान, म्हणजे काय की जे आपण काउंट करू शकत नाही, जे आपल्याला दिसत नाही, परंतु ते काय आहे, क्वालिटी चेंज आपल्यामध्ये होत असतो, त्याला म्हणायचं आहे विकास. जी काय प्रक्रिया आहे ती समकालीन असते, ही आपली कंटिन्युअस प्रोसेस असते, जी आपली थ्रू आउट लाईफ, पूर्ण लाईफ आपली ही कंटिन्युअस प्रोसेस काय होत असते, डेव्हलपमेंट होत असते, जिला कोणतेही लिमिट नाही, ती अनलिमिटेड असणार आहे. विकास हा काही प्रक्रियात्मक, सभ्य आणि अनेक पैलूंनी सुसंवादित आहे. म्हणजे काय ते, हा अनेक डेव्हलपमेंट जी आहे ती अनेक वेगवेगळ्या बाजूंनी होत असते. ठीक आहे, वाढ व विकास ही एकत्रित अशी एक परस्पर प्रभावी प्रक्रिया आहे. उदाहरणार्थ काय तर पोषण, जसं आपलं जे काही आहार आहे, निरोगी वाढ कशाने होते, व्यवस्थितपणे तुम्ही जर आहार घेतला, प्रोटीन्स व्यवस्थित घेतले, कार्बोहायड्रेट्स व्यवस्थित घेतले, तरच तुमची जी वाढ असेल ती व्यवस्थित होते. ती जर व्यवस्थित नसेल तर बुद्धी व संवेदनशीलतेवर परिणाम होत असतो. म्हणजे हे काय आहे, दोघेही ग्रोथ अँड डेव्हलपमेंट दोघेही एकमेकांवर डिपेंड असणार आहे. ठीक आहे, दुसरा प्रश्न या ठिकाणी डिस्कस करूया, विकासाच्या टप्प्यांची वैशिष्ट्ये. तर विकासाच्या टप्प्यांची वैशिष्ट्ये काय आहे, गर्भावस्था आहे, ज्याच्यामध्ये न्यूरल ट्यूब, मेंदू व अंगांची प्राथमिक रचना होत असते, ज्याला गर्भावस्था जेव्हा 0 to 9 मंथ बेबी आईच्या पोटात असते तेव्हा ही जी काही डेव्हलपमेंट असते ती होत असते, जी प्रीनेटल केअर या ठिकाणी महत्त्वाचं असतं. म्हणजे काय की बाळ होण्याच्या आधी जी काही केअर घेतली जाते, टॅबलेट्स असेल, मेडिसिन असेल, योगा असेल, काहीही असो, ते सगळं या ठिकाणी महत्त्वाचं असतं. जेव्हा बाळ 0 to 9 मंथमध्ये व्यवस्थित प्रिपेअर होतं तेव्हाच ते काय होतं, व्यवस्थितपणे पुढे जाऊन त्याचे जे काही वाढ आहे किंवा विकास आहे तो व्यवस्थित होत असतो. हे कशावर गरजेचं आहे, पोषण असेल किंवा व्यसन विषयक जे काय परिणाम आहे ते यामध्ये होत असतं. जर आईने व्यसन केलं तर बाळाला त्याचे काय होतात, बॅड इम्पॅक्ट होतो. व्यवस्थितपणे जर आईने आहार घेतला तर बाळाचं जे काही वेट आहे किंवा मग सगळ्या जे काही डेव्हलपमेंट्स आहे, सगळ्या जे काही शरीर आहे, रचना आहे, ती व्यवस्थितपणे होत असते. दुसरं आहे शिशु अवस्था, जी 0 ते 2 इयरपर्यंत असते, ज्याला आपण संवेदी मोटर टप्पा म्हणतो, जी कोणी मांडलेली आहे, PHने मांडलेली आहे. याच्यावर स्पेशल व्हिडिओ बनवलेले आहे, वारंवार तेही सांगायचं गरज नाही. ठीक आहे, नंतर आहे पूर्व बाल्यावस्था, जी 3 ते 6 इयरपर्यंत असते, ज्याच्यामध्ये पूर्व ऑपरेशनल किंवा प्री ऑपरेशनल स्टेज असं PHने म्हटलेलं आहे, ज्याच्यामध्ये प्रतिकात्मक खेळ किंवा भाषिक स्फूर्ती जी आहे, स्वातंत्र्याच्या जी काही वाढ आहे ती विद्यार्थ्यांमध्ये होत असते. ठीक आहे, त्यानंतर आहे चौथं मध्यम बाल्यावस्था, जी 7 ते 11 वर्षे असते, ज्याला कॉन्क्रीट ऑपरेशन स्टेज असं म्हटलेलं आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा तार्किक विचार असेल किंवा जे काही क्लासिफिकेशन असेल, संख्या संकल्पना असेल, म्हणजे काय तर सामाजिक नियम जे आहे, मैत्रीचे महत्त्व त्यांना या ठिकाणी कळतं. म्हणजे काय की ते स्वतः थिंकिंग करू शकतात. ठीक आहे,
5वा प्रश्न आहे कुमारावस्था, प्युबर्टी एज याला म्हटलं जातं, 12 ते 18 इयर, ज्याला औपचारिक किंवा फॉर्मल ऑपरेशनल स्टेज असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये विद्यार्थी विचार करतात, स्वतःच्या जो काही आयडेंटिटी आहे ती तयार करण्याचा ट्राय करत असतात. याच्यामध्ये विविध शारीरिक बदल होतात, ज्याला आपण काय म्हणतो वादळी अशांततेचा काळ असं सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे. याच्यानंतर आहे युवा अवस्था किंवा प्रौढावस्था, व्यावसायिक किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा मनोवैज्ञानिक स्थिरता या ठिकाणी येत असते. आणि शेवट असते वृद्धावस्था, ज्याच्यामध्ये संज्ञानात्मक घट पण अनुभवावर आधारित अंतर्दृष्टी, म्हणजे काय की सगळं जे काय स्टेज आहे त्यात तुम्ही काय केलेलं आहे, एक्सपिरियन्स केलेलं आहे आणि मग वृद्धावस्थेत आलेलं आहे, म्हणजे काय की तुमची अंतर्दृष्टी जी आहे, इनसाइट लर्निंग जी आहे ती या ठिकाणी पूर्ण झालेली असते. शिक्षणात याचा परिणाम काय काय आहे, मग प्रत्येक टप्प्यासाठी शिक्षण पद्धती काय असते, वेगवेगळी असते. शिशु अवस्थेत ग्रॉस मोटर स्किल, ज्याला आपण काय म्हणतो छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज जे काय बालक करतात त्या डेव्हलप होत असतात, जसं की ग्रॉस मोटर स्किल ज्याला आपण म्हणतो, जसं की उड्या मारणं किंवा मग झाडावर चढणं, ह्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या लहान मुलांमध्ये जास्त डेव्हलप होतात. आणि फाईन मोटर स्किल जसं की नक्षीकाम करणं, पेन पकडणं, पेन्सिल पकडणं, ह्या स्किल ज्या आहे त्या हळूहळू जसं की ते 4-5 वर्षांनंतर त्या स्किल डेव्हलप होत असतात. याच्यानंतर मध्यम बाल्यात काय होत असतं, ते प्रॅक्टिकल्स करतात किंवा ग्रुप वर्क करायला लागतात. याच्या व्यतिरिक्त कुंभार अवस्थेमध्ये ते काय करतात, प्रोजेक्ट किंवा बेस्ड लर्निंग जे आहे ते शिकत असतात. अशा प्रकारे आन्सर या ठिकाणी आवश्यक आहे. तिसरा आहे विकासाचे दृष्टिकोन प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये 2 मुख्य दृष्टिकोन आहे. आपला पहिलाच चॅप्टर आहे, पहिल्याच चॅप्टरमध्ये आय थिंक दुसऱ्या पेजवरच याचं तुम्हाला आन्सर मिळून जाईल. आयुर्मानात्मक किंवा लाईफ स्पॅन दृष्टिकोन आपण ज्याला म्हणू शकतो, जे काय आहे ज्याच्यामध्ये विकास काय असतो, सतत आणि पूर्वनियोजित असतो, जेनेटिक किंवा पर्यावरणीय एन्व्हायरमेंटल घटकांनी प्रभावित होत असतो. अशा प्रकारे डेव्हलपमेंट याच्यात होते. छेद दृष्टिकोनमध्ये काय आहे, क्रॉस सेक्शनल दृष्टिकोन, ज्याच्यामध्ये एकाच वेळेला सगळ्या वेगवेगळ्या अंगांनी वयोगटातील वेगवेगळ्या स्तरावरील मुलांचा अभ्यास करून विकासाची तुलना जी आहे ती केली जाते, म्हणजे एकाच वेळेला सगळ्या गोष्टींचं या ठिकाणी काय होत असतं, डेव्हलपमेंट होत असते. तिसरा आहे नैसर्गिक व शिकलेले किंवा नेचर वर्सेस नेचर, गुण व वातावरण एकत्रित बदल घडतात. जसं की आपल्या घराचं वातावरण असेल तसेच विद्यार्थ्यांमध्ये गुण जे आहे ते येत असतात. अशा प्रकारे या ठिकाणी होणार आहे. चौथा आहे धोरणात्मक किंवा प्रक्रियात्मक, ज्याला आपण डेव्हलपमेंटल प्रोसेस म्हणतो, जी कशी असणार आहे, क्रमानुसार घटक उभी करतात, स्टेजनुसार काय होत असतं, त्यांचा डेव्हलपमेंट होत असते. ठीक आहे. त्यानंतर आहे सिस्टमॅटिक डेव्हलपमेंट, त्याला आपण इकोलॉजिकल म्हणतो. याच्यामध्ये काय होतं, जे कुटुंब आहे, शाळा आहे, मेसोसिस्टम किंवा एक्सोसिस्टम जे आहे त्या सगळ्यांचा प्रभाव या ठिकाणी पडतो. परंतु आपल्याला इम्पॉर्टंट आहे पहिला आणि दुसरा, ज्याला आपण लाईफ स्पॅन आणि क्रॉस सेक्शनल, हे 2च दृष्टिकोन आपल्याला या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यानंतर चौथा प्रश्न बघूया, प्रक्षेपण चाचण्यांचा उपयोग. तर प्रक्षेपण चाचण्या काय आहे आणि कशासाठी त्याचा उपयोग होतो, तर TAT थर्मॅटिक ॲप्रॉक्सिमेशन टेस्ट, ज्याला आपण म्हणू शकतो, उपकरणांसाठी हे यूज केलं जातं. काय मोजतात त्याच्यामध्ये, अनिश्चित आणि अवचेतन भावना, ज्या आपल्याला कधी कधी येत असतात, अनिश्चित भावना ज्यांच्यावर आपला कोणताही कंट्रोल नसतो, त्या भावना या ठिकाणी मोजल्या जातात. संबंधशैली असेल किंवा अंतर्गत तणाव असेल, इच्छाशक्ती, आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात परंतु त्या होत नाही, त्याला इच्छाशक्ती म्हणतात. खूप आतून वाटते की मला हे करायचे परंतु ते होत नाही, त्याच्यासाठी आपण धडपडही करतो परंतु ते जेव्हा होत नाही ते या ठिकाणी मोजलं जातं. तर शैक्षणिक उपयोग काय आहे याचा, समुपदेशनात वापरून बालकाच्या ज्या काही भीती आहे, गुप्त आकांक्षा आहे, त्या समजून घेणं. म्हणजे मला एखादी गोष्ट करायची परंतु ती होत नाही, त्याच्याबद्दल जी भीती माझ्या मनात आहे ना, ती या ठिकाणी कमी करणं आणि समजून घेणं. त्याच्यानंतर अनुपयुक्त म्हणजे काय की ज्या गोष्टी उपयोगी नाहीये व्यवहारामध्ये, त्याचं मूळ शोधून काढलं पाहिजे, हेही या ठिकाणी उपयोगी आहे. त्याच्यानंतर आहे सीमारेषा. तज्ज्ञ समुपदेशकांनी काय वापरावे, शिक्षकांनी फक्त प्राथमिक निरीक्षण, ज्या काही रेफरल टेस्ट आहे त्या या ठिकाणी कराव्यात असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. पडताळा सूची आणि पद्धतशीर श्रेणी काय आहे, ज्याला आपण चेकलिस्ट किंवा रेटिंग स्केल म्हणतो. ठीक आहे. उपयोग आणि रचना कशी असणार आहे, चेकलिस्ट म्हणजे काय की होय नाही प्रकारचं जे काही मापन आहे ते या ठिकाणी केलं जातं, है ना. जसं क्लासरूम बिहेवियर असेल, एखादा विद्यार्थी खूप ॲक्टिव्ह आहे परंतु तो काय आहे, शिक्षणात किंवा खेळामध्ये खूप ॲक्टिव्ह आहे परंतु तो शिकण्यामध्ये मागे आहे, होय नाही प्रकारचं चेकलिस्ट या ठिकाणी केलं जातं. रेटिंग स्किल जी आहे ती लिकर्टने दिलेली आहे. त्याच्यामध्ये सामाजिक सहभाग असेल, आत्मनियंत्रण असेल, असं जवळपास 1 ते 5 आणि 11 बिंदू जी काही रेटिंग स्केल आहे ती या ठिकाणी त्यांनी लिकर्टने दिलेली आहे.
ठीक आहे. रचनाची टिप्स कशी असणार आहे, क्लिअर आयटम्स किंवा व्यवहार आधारित वर्णन कशा प्रकारे असायला हवं, सांस्कृतिक भाषा कशी असायला हवी, हे या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर 6वा प्रश्न आहे बालकाच्या विकास अवस्थांची नावे. तर आपल्याला ती माहिती आहे, आपल्या दुसऱ्याच प्रश्नामध्ये आपण बघितलं, गर्भावस्था, शिशु अवस्था, पूर्व बाल्यावस्था, मध्यम बाल्यावस्था, किशोरावस्था किंवा कुमारावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था. ठीक आहे. तर तुम्हाला हे जी काय विकासाची अवस्था आहे ती लिहून त्यांचं इयर जे आहे ते इयर व्यवस्थितपणे लिहायचं आहे, म्हणजे तुम्हाला मार्क्स व्यवस्थितपणे मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 7वा आहे आयुर्मानात्मक दृष्टिकोन जो आहे, लाईफ स्पॅन भरपूर वेळेला 2 मार्क्ससाठी विचारलं जातं. आपण हे ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे 3ऱ्या प्रश्नामध्ये, हेही तुम्ही बघून घ्यायचं आहे. त्यानंतर 8वा प्रश्न आहे नवजात व शाळापूर्व बालकांची शारीरिक कौशल्य. हा क्वेश्चन 4 मार्क्ससाठी बऱ्याच वेळेला विचारला जातो. ठीक आहे. तर तो काय असणार आहे, नवजात बालके ज्याला आपण मोटर मिलस्टोन किंवा माइलस्टोन असं म्हटलं जातं, हेड कंट्रोल. 3 महिन्यापर्यंत बाळ काय करतं, आपलं जे काही हेड आहे, डोकं आहे, ते कंट्रोल करायचं शिकत असतं. बरोबर. तुमच्या घरी जर एखादं बाळ असेल तर तुम्हाला ते समजेल की 3 महिन्यापर्यंतचे जे काही बाळ आहे ते कशा प्रकारे तुमचं हेड जे आहे ते कंट्रोल करत असतं. त्यानंतर आहे रोलिंग किंवा मग सिटिंग ज्याला आपण म्हणू शकतो, बसणं किंवा रोलिंग करणं, पालथं पडणं, हेही या ठिकाणी होत असतं 6 ते 8व्या महिन्यापर्यंत. त्यानंतर क्रॉलिंग ज्याला आपण म्हणू शकतो, 8 ते 10 महिन्यामध्ये ते काय करतं, रिंगायला लागतं, त्याला म्हटलं जातं क्रॉलिंग. वॉकिंग 12 महिन्याच्या आसपास वॉकिंग करतं. हे काय आहे, कौशल्य तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे. ऍक्टिव्हिटीज करणं, जसं की टमस्टम मलिश ज्याला आपण म्हणू शकतो की जे पोटावर रिंगलं जातं, किंवा टमी टाइम ज्याला आपण म्हणू शकतो, जसं दूध पिलं की त्याला पालथं करून ठेवणं थोडा वेळ, ह्या काय आहे, ऍक्टिव्हिटीज आहे. वस्तू पकडायला ते काय करतं, सुरुवात करत असतं. ठीक आहे. त्यानंतर आहे शाळापूर्व, ज्याला 3 to 6 इयरमध्ये असतं. क्रॉस मोटर स्किल या ठिकाणी डेव्हलप होतात, धावणं, उडी मारणं, समतोल किंवा बॅलन्स करणं. त्यानंतर आहे फाईन मोटर स्किल, टाकणे, फेकणे किंवा जसं की रंगवणं एखादी गोष्ट, ब्लॉक बिल्डिंग करणं, किंवा मग जे काही सॉर्टिंग गेम्स आहे, हे कापणे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी फाईन मोटर स्किलमध्ये येत असतात. ठीक आहे. मग या ठिकाणी शिक्षकांची भूमिका काय असायला हवी, सुरक्षित वातावरण निर्माण करणं, प्रेरणादायी खेळ त्यांना देणं, पुरेशी विश्रांती आणि आहार त्यांना द्यायला पाहिजे. त्यानंतर 9वा प्रश्न आहे बाल्यावस्थेत शारीरिक विकासाची वैशिष्ट्ये कोणती. तर टप्प्याटप्प्याने वाढ होत असते बाल्यावस्थेमध्ये. प्रारंभिक जी वाढ असते 0 to 1 इयर पर्यंत विद्यार्थी तुम्ही बघत असाल, बालके खूप झटपट त्यांची वाढ जी आहे, ग्रोथ होत असते. नंतर ती काय होते, हळूहळू होत असते. नंतर आहे समन्वय सुधारणे, ज्याला ग्रॉस आणि फाईन मोटर स्किल दोन्ही या ठिकाणी सुधारणं गरजेचं आहे. ऊर्जा आणि क्रियाशीलता, जास्त खेळ किंवा हालचाल खूप असते. म्हणजे लहानपणी तुम्हाला बघितलं असेल, तुम्ही त्यांना जेवायला घेऊन जाल किंवा मग झोपायला घेऊन जाल, ते येत नाही, त्याच्या पद्धतीने खूप खेळतात ते, है ना. जेव्हा ते थकतील तेव्हाच ते येऊन झोपतात. त्यानंतर आहे सेन्सिटिव्ह पिरियड्स, भाषिक आणि संवेदनशील काळात योग्य उत्तेजना आवश्यक आहे, है ना. नंतर आहे लैंगिक भिन्नता, काही शारीरिक वैशिष्ट्ये सुद्धा या ठिकाणी तुम्ही त्यांना समजून सांगायची आहे. त्यानंतर 10वा प्रश्न आहे मेंदू आधारित लर्निंग, ज्याला ब्रेन बेस्ड लर्निंग म्हटलं जातं. मेंदू 2 भाग पडतात, लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन. हे तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. लेफ्ट ब्रेनमध्ये काय येतं आणि राईट ब्रेनमध्ये काय येतं. जे काही आपले सर्जनशील, क्रिएटिव्ह थिंकिंग वगैरे असतात ते लेफ्ट ब्रेनमध्ये येतात, किंवा आणि जे काही लॉजिकल ज्या काही रिझनिंग असेल किंवा तर्कशास्त्र असेल ते काय येतं, राईट ब्रेनमध्ये येतं. तर अशा प्रकारे ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. मेंदू संबंध बनवून शिकतो. नवीन ज्ञान असेल किंवा जे काही नॉलेज असतं जुनं, ते जुन्या ज्ञानाशी नवीन नॉलेज कशा प्रकारे जमवायचं किंवा मिळवायचं, हे काय करतं, मेंदू आधारित अध्ययन आपल्याला शिकवतं. जसं की आपल्याला कन्स्ट्रक्टिव्हिजम जे आहे, ज्ञान रचनावाद, जे काही पूर्व ज्ञानावर आधारित आपण नवीन ज्ञानाची जी काय करतो, भर घालतो, त्याला म्हटलेलं आहे. तशाच प्रकारे मेंदू आधारित लर्निंग सुद्धा असतं. त्याच्यामध्ये मल्टीसेन्सरी स्टेजेस असतात, किंवा मग जे काही मल्टी सेन्सरी इनप्यूट आहे ते तुम्हाला या ठिकाणी शिकण्यास मदत करत असतात. पॉझिटिव्ह इमोशन्स असायला हवे, स्मरणशक्ती सुधारणं. त्याच्यामध्ये मल्टी मॉडेल शिक्षण जे आहे, दृश्य, श्रवण किंवा स्पर्श करणं, हेही त्या ठिकाणी करता आलं पाहिजे. कोणती काळजी घ्यायची आहे, झोप, व्यवस्थितपणे पोषक आहार असायला हवा. व्यायामामुळे मेंदू काय होतो, कार्यक्षमता त्याची वाढते. या सगळ्या काळजी मेंदू आधारित लर्निंग बद्दल घ्यायच्या आहे. ठीक आहे.
त्यानंतर 11वा प्रश्न आहे, शिक्षकाची भूमिका बालकाच्या शारीरिक विकासामध्ये शिक्षकाची कोणती भूमिका आहे ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. जेव्हा बालकाचा शारीरिक विकास होत असेल, फिजिकल डेव्हलपमेंट होत असते, तेव्हा शिक्षक म्हणून तुम्ही काय करायला हवं, हे 4 मार्क्ससाठी हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला जातो आणि तुमच्या पद्धतीने याचा आन्सर तुम्हाला लिहायचा आहे. मग मुख्य जबाबदाऱ्या काय काय असणार आहे, सुरक्षित खेळण्यांची व्यवस्था करणं, पोषक आणि स्वच्छतेवर भर देणं, शारीरिक अडचणी ओळखणे आणि पालक किंवा तज्ज्ञांशी समन्वय साधणं, अनुकूल वातावरण देणं, त्यांना व्यवस्थितपणे चालण्याचे, बसण्याचे सुसंगत नियम पाळायला त्यांना लावणं, याही व्यतिरिक्त मापन करणं, जसं की वाढ नोंदी करणं किंवा मग त्यांचे जे काही हाईट वेट असेल, फिटनेस चाचण्या ज्या आहेत त्या या ठिकाणी घेणं गरजेच्या आहे. हे क्वेश्चन्स जे आहे मी शॉर्टकटमध्ये आन्सर तुम्हाला दिलेलं आहे, परंतु तुम्ही याचे आन्सर व्यवस्थितपणे 3 मार्क्सला विचारलं असेल तर कमीत कमी 6 ते 7 पॉईंट लिहिणं गरजेचं आहे. 12वा क्वेश्चन आहे, खेळाचे स्थान विकास प्रक्रियेत खेळाचे फायदे जे आहे ते काय आहे. ठीक आहे, तर शारीरिकमध्ये मोटर कौशल्य जे आहे ते डेव्हलप होत असतात, बौद्धिकमध्ये समस्या सोडवणं किंवा कल्पनाशक्ती, भावनिक विकासामध्ये आत्मविश्वास ज्याला आपण सेल्फ कॉन्फिडन्स म्हणू शकतो. ठीक आहे, आणि सामाजिक विकासामध्ये नियम पाळणं ज्याला आपण रूल्स अँड रेग्युलेशन काय करणं, फॉलो करणं, नेतृत्व करणं, लिडरशिप घेणं, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या खेळांच्या स्थानामुळे विकास प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे फायदे आपल्याला कळून देतात. ठीक आहे, त्यानंतर शैक्षणिक खेळ असेल, नंबर गेम असतील, शब्दखोज असेल, रोल प्ले मेथड असेल किंवा मग थेरपी म्हणून क्रीडा हे काय आहे, व्यवस्थितपणे तुम्हाला शारीरिक विकास करून देत असतो. ठीक आहे, त्यानंतर 13वा प्रश्न आहे, शिक्षकाची भूमिका कशामध्ये, ताणतणाव व्यवस्थापन ज्याला आपण काय म्हणू शकतो, जे काय ताणतणाव व्यवस्थापन आहे त्याच्यामध्ये तुम्ही शिक्षक म्हणून कशा प्रकारे विद्यार्थ्यांचं स्टडीचं प्रेशर असेल किंवा काहींचा फॅमिली इश्यू असेल तो कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतात हे या ठिकाणी लिहायचं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला प्राथमिक ओळख असेल, ताणांचे संकेत ओळखा, की विद्यार्थी गोंधळलेले आहात, का गोंधळलेले आहात, किंवा मग एखाद्याची झोप नाही झालेली, एखाद्याचं कॉन्सन्ट्रेट होत नाहीये का शिकण्यासाठी, का नाही होते, हे सगळं तुम्ही व्यवस्थितपणे काय करायचं आहे, पहिले ओळखून घ्यायचं आहे. नंतर त्यांच्याशी व्यवस्थितपणे संवाद साधायचा आहे, की काय झालेलं आहे, कशामुळे होतंय, किंवा मग तुला कोणी रागवलंय का, बोललंय का, ह्या ज्या काही गोष्टी आहे फ्रेंडली संवाद एकदम इझिली त्यांना हँडल करता आलं पाहिजे. मग शिकवण्यामध्ये कोणते कोणते बदल करू शकतात तुम्ही, छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांना सांगू शकतात, शिकवू शकतात की असं केलं तर असं होतंय. पॉझिटिव्ह इम्पॅक्ट, तुमचा जेवढा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असेल तेवढे विद्यार्थी तुमच्यासोबत पॉझिटिव्हली बिहेव करतील. ठीक आहे, त्यानंतर समूह कार्य त्यांना करायला शिकवणं, जेव्हा ते विद्यार्थी समूह कार्यामध्ये एकमेकांसोबत जेव्हा राहतील तेव्हा त्यातला बराचसा पॉझिटिव्ह जो इम्पॅक्ट आहे तो त्यांच्यावर दिसून येतो. जसं तुम्ही स्वतः ऑब्झर्व करत असाल, जेव्हा तुम्ही अलोन किंवा म्हणजे एकटे राहत असाल ना, तर तेव्हा तुम्ही आपले आप बोर होतात, परंतु तुम्ही जर 2-4 मित्रांसोबत फिरायला गेलाय, कुठे काहीतरी संवाद साधलाय किंवा नाही काय तर 10-15 मिनिटं त्यांच्याशी बोलले, तर तुमचा जो का माइंड असतो ना तो फ्रेश असतो. त्याला म्हणायचं आहे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट. म्हणजे काय की तुम्ही टीचर म्हणून जेवढा स्टुडंट सोबत चांगल्या प्रकारे संवाद जो आहे तो साधू शकतात, तेवढा त्यांचा जो काही प्रेशर आहे तो काय होत असतो, कमी होत असणार आहे. म्हणजे काय की तुमचं जे नेचर आहे ते पॉझिटिव्ह ठेवलं गेलं पाहिजे, तिथे गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे 14वा प्रश्न, विविध अवस्थेत भावनिक विकासाचे महत्त्व जे आहे ते काय आहे. तर भावनांचे समायोजन ही सामाजिक जीवनासाठी काय आहे, आवश्यक गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये पूर्व बाल्यावस्थेत सुरक्षित लगाव असणं, सिक्युअर अटॅचमेंट ज्याला आपण म्हणू शकतो, ते आत्मविश्वासाचा मूळ त्याच्यामध्ये असतं, की जेवढं जास्त तुम्ही सिक्युअर वातावरण मुलांना ठेवाल तेवढे ते सिक्युअर फील करत असतात. त्यानंतर आहे किशोरवयामध्ये भावनात्मक जे काही वातावरण आहे, इमोशनल डेव्हलपमेंट किशोरवयात जास्त होत असते. तुम्ही जेवढं इमोशनली त्यांना समजून घ्याल, इमोशनली विद्यार्थ्यांशी अटॅच व्हाल, तेवढे ते तुम्हाला व्यवस्थितपणे काय होतात, कॉन्फिडंट वाटत असतात. मग शिक्षक काय करू शकतो याच्यामध्ये, भावनांचे नामकरण करू शकतो, व्यक्तिमत्त्वावर प्रोत्साहन देऊ शकतो, सहानुभूती देऊ शकतो, इमोशनल लर्निंग त्यांना शिकवू शकतो. ठीक आहे, त्यानंतर 15वा प्रश्न आहे, विशेष गरजा असलेले जे काही मुले आहे त्याच्यामध्ये शिक्षक म्हणून तुम्ही कोणती कामे करू शकतात. विशेष गरजा असलेली म्हणजे काय, ते इम्पेअरमेंटवाले विद्यार्थी की ज्यांना काहीतरी लर्निंग डिसॅबिलिटीज आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय काय करू शकतात. त्यांच्या जे काही इम्पेअरमेंट आहे, विकलांगता जी आहे ती ओळखून घ्यायची आहे आणि त्याच्यावर तुम्ही कशा प्रकारे सहभागी अध्ययन करू शकतात हे तुमच्या मदतीने तुमचं आन्सर या ठिकाणी आलं पाहिजे. त्यानंतर 16वा प्रश्न आहे, विकलांग मुलांसाठी शैक्षणिक धोरणे आणि कायदे. तर RTA ऍक्ट आहे, ज्याला आपण राईट टू एज्युकेशन म्हणतो. त्यानंतर RPW जो
ऍक्ट आहे 2016ला आलेला, विद्यार्थ्यांचं जे काही सुविधा आहेत त्यांचं संरक्षण करणं. NEP असणार आहे बहुभाषिकता विद्यार्थ्यांना देणं. विकलांगता विद्यार्थी आहे तर त्यांना वेगवेगळ्या लँग्वेजमधून तुम्ही जेवढी इझिली शिकवता येईल तेवढं चांगलं त्यांना शिकवलं गेलं पाहिजे, अशा प्रकारे या ठिकाणी असायला हवं. ठीक आहे. त्यानंतर आहे विकलांगतेचे प्रकार. शारीरिक प्रकार असेल फिजिकल एम्पॉवरमेंट, संवेदी दृष्टी असेल ज्याला व्हिज्युअल साईट म्हणतो आपण, हिअरिंग असेल, ठीक ना. त्यानंतर बौद्धिक आहे, इंटेलेक्च्युअल जे काय आहे ते, मनोविकासात्मक ऑटिझम ज्याला आपण म्हणू शकतो, जे विद्यार्थी स्वतःमध्येच असतात है ना, जसं की एखादी गोष्ट त्यांना खेळायला दिली आहे, पेन दिला आहे तर ते पेनासोबतच भरपूर वेळ खेळत राहतील, त्याला म्हणायचं आहे ऑटिझम. शिकण्यासंबंधी अडचणी असतील, डिस्लेक्सिया, डिस्कॅल्कुलिया, डिस्ग्राफिया है ना, ह्या ज्या गोष्टी आहेत त्याही या ठिकाणी येणार आहे. भाषिक संप्रेषण असेल, स्पीच अँड लँग्वेज थेरपी सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांना दिली जाते. आणि नंतर आहे भावनिक डिसऑर्डर ज्याला आपण अँझायटी म्हणू शकतो है ना, की फक्त घाबरणं. एखादा सपोज उद्या पेपर आलेला आहे तर आज तुम्ही खूप घाबराल किंवा मग तुम्हाला ताप आलाय, तुम्ही आजारी पडलात, त्याला म्हणायचं आहे ADHD, ज्याला अँझायटी डिसऑर्डर म्हटलं जातं. ठीक आहे. 18वा प्रश्न आहे विकलांगता निश्चिती प्रक्रिया व साधने. तर प्राथमिक निरीक्षण ज्याला आपण स्क्रीनिंग म्हणू शकतो, शिक्षक आणि पालक निरीक्षण त्यांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे. त्यानंतर आहे तज्ज्ञ तपासणी. जे काही तुमची शाळा आहे त्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, आम्ही सगळे जे काय आहे शाळेत असताना एक डॉक्टर वगैरे यायचे बघा 6-7 महिन्यातून एकदा, तर ते आपली पूर्ण तपासणी करत असायचे. मग त्यामध्ये त्यांना कळायचं की कोणत्या विद्यार्थ्यांना काय काय प्रॉब्लेम्स येत आहेत, ते सगळं या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे मानसशास्त्रीय ज्या काही चाचण्या असतात, IQ टेस्ट असतील, बिहेवियर स्केल असेल, लँग्वेज असेसमेंट असतील, ह्या सुद्धा या ठिकाणी केल्या जातात. त्यानंतर अधिकृत प्रमाणपत्र, सरकारी आयोगाकडून जे प्रमाणपत्र असतात, काही डिसेबिलिटी असेल तर ते प्रमाणपत्र आपल्याला दिलं जातं आणि त्यावर लिहिलं जातं की एखाद्या विद्यार्थ्याला ऐकायला कमी येतंय, एखाद्याची जी काही व्हिज्युअल साईट आहे ती कमी आहे, तर अशा प्रकारे ते या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर 19वा प्रश्न आहे अध्ययन अडथळे, परिभाषा आणि प्रकार. तर परिभाषा काय आहे? शैक्षणिक प्रक्रियेत जे घटक किंवा परिस्थिती शिकण्यास अडथळा करतात त्यांना म्हणायचं आहे अध्ययन अडथळे. मग त्याच्यामध्ये आंतरिक आहे, जे काही कौशल्य कमी असणार, मानसिक किंवा अनुवंशिक कारणे असू शकतात, ज्याच्यामध्ये आरोग्य समस्या सुद्धा असू शकतात, आणि काही बाह्य घटक असतात ज्याच्यामध्ये गरिबी असेल, पोषक आहार असेल किंवा अयोग्य शाळा संसाधने असेल, भाषिक अडचणी असेल, हे काय आहे? बाह्य घटक आहे जे शिक्षक रिपेअर करू शकतात. परंतु जे आंतरिक घटक असतात त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं जे काही थेरपीज वगैरे आहे त्या काम करू शकतात. तिथे जे काय आहे, जे पॉझिटिव्ह जेवढी लर्निंग असते, सक्रिय ऍक्टिव्हिटी जी असते ती ऍक्टिव्ह लर्निंग या ठिकाणी गरजेची असते. त्यानंतर उपाय काय करू शकतो आपण? स्क्रीनिंग करू शकतो, लक्ष देणारे शिक्षक या ठिकाणी गरजेचे आहे, पालकांचा सहभाग वाढू शकतो है ना. त्यानंतर 20वा प्रश्न आहे स्वतःमधील शक्ती आणि त्रुटी ओळखण्यासाठी स्वातंत्र्ययुक्त चर्चा काय आहे? स्वतःतले जे काय स्ट्रेंथ अँड विकनेस आहे ते या ठिकाणी गरजेचं आहे. 4 मार्क्ससाठी बऱ्याच वेळेला हा क्वेश्चन विचारला जातो. तो कसा करायला हवा? रिफ्लेक्टिव्ह जर्नल्स, दर आठवड्याला किंवा दर महिन्याला आपलं जे काही कमी आहे त्या आपण कुठेतरी लिहून ठेवल्या पाहिजे की आपल्याकडून ह्या गोष्टी या ठिकाणी कमी पडल्या आहे, इथे आपली ही स्ट्रेंथ आहे, मग याच्यामध्ये आपण अजूनपर्यंत इम्प्रूव्ह कसं करू शकतो, तर हे त्या ठिकाणी तुम्हाला करता आलं पाहिजे. त्यानंतर स्वॉट अनालिसिस जे आहे, ॲक्शन प्लॅन आपण त्या ठिकाणी केले पाहिजे. आत्मसुधारणा, विद्यार्थ्यांसाठी चांगले निर्णय घेणं, व्यावसायिक विकास त्या ठिकाणी करता आला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर 21वा प्रश्न आहे भावनिक संतुलनाची गरज. तर शिक्षणात निर्णय क्षमता असेल, व्यक्तिगत किंवा सामाजिक नातेसंबंधासाठी जी काय आहे भावनिक संतुलन जे आहे, इमोशनल बॅलन्स जो आहे तो खूप जास्त गरजेचा आहे. तर त्याच्यामध्ये भावनिक असंतुलनामुळे शिक्षणावर अनेक जे काही परिणाम आहे, नकारात्मक परिणाम घडत असतात. जे कायदेशीर वर्तन असेल, सहकार्य असेल, त्यांचे अनेक निगेटिव्ह इम्पॅक्ट या ठिकाणी भावनिक असंतुलनेमुळे होत असतात. त्यासाठी शिक्षकांनी काय काय करायला हवं? स्वतःची जी भावनात्मक काळजी आहे ती व्यवस्थितपणे विद्यार्थ्यांना मॉडेलिंग करून सांगायला हवं. ह्या गोष्टींसाठी तुम्ही कशा प्रकारे प्रिपेअर व्हाल, ह्या सगळ्या गोष्टी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे 22वा प्रश्न नेतृत्व संकल्पना व लागणारे गुण, लिडरशिप ज्याला आपण म्हणू शकतो. तर लोकांना उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रेरित करणं, समन्वय करणं, त्याला म्हणायचं आहे नेतृत्व गुण. तर त्यासाठी कोणते कोणते गुण असतात? दृष्टी असते, संवाद असते, नीतिमत्ता असते, निर्णय क्षमता असते, तुमच्यामध्ये काहीतरी
एखाद्या गोष्टीकडे बघण्याची दृष्टी तुमची कशी आहे त्याच्यावरून तुम्ही लिडरशिप करू शकता की नाही हे ठरवलं गेलेलं असतं. जर तुमची इनसाइट लर्निंग जी आहे ती चांगली असेल, पॉझिटिव्ह असेल, तर तुम्ही जनतेला किंवा बाकीच्या जे काही विद्यार्थी असेल त्यांना चांगल्या प्रकारे लिडरशिप करून तुम्ही त्यांना पुढे नेऊ शकतात, त्यांच्याशी चांगल्या प्रकारे कन्व्हर्सेशन करू शकतात. तुमची जी काही निर्णय क्षमता आहे ती चांगली असेल तर तुम्ही क्लाससाठी किंवा तुमच्या जे काही ग्रुप आहे त्याच्यासाठी व्यवस्थितपणे निर्णय घेऊन, लिडरशिप घेऊन तुम्ही तुमच्या ग्रुपला, कॉलेजला किंवा स्टुडंटला पुढे नेऊ शकतात. मग यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे नेतृत्व गुण कार्यक्रम असते, कक्षा नेतृत्व असते, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या घेतल्या गेल्या पाहिजे. त्यानंतर 23वा प्रश्न आहे मार्गदर्शन व समुपदेशन प्रकार आणि फरक काय काय आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला ते लिहायचं आहे. मार्गदर्शन आणि समुपदेशन बऱ्याच वेळेला विचारलं जात नाही, परंतु 2 मार्क्ससाठी जर विचारलं तर काय काय येतं त्यामध्ये तेवढं लिहायचं आहे. समुपदेशनमध्ये काय येतं आणि मार्गदर्शनमध्ये काय येतं. ठीक आहे. 24वा प्रश्न आहे मूलदृष्टी शिक्षण काय आहे, महत्त्व व उदाहरण. तर त्याच्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे की सामाजिक सेवेचे जे काही प्रकल्प असतात, क्लास रूल्सवर चर्चा असतात, नैतिक निर्णय जे आहे ते काय आहे, उदाहरण या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. 25वा प्रश्न आहे संवेदनशीलता म्हणजे काय, तर इतरांच्या भावनांचा किंवा संस्कृतीचा व पार्श्वभूमीचा आदर करून त्यानुसार प्रतिसाद देणं, त्याला म्हणायचं आहे संवेदनशीलता. एखादा विद्यार्थी आहे, त्याला काहीतरी तो आजारी आहे, तर तुम्ही त्याच्या ज्या काही भावना आहे, इमोशन्स आहे, त्याचा आदर करून त्याला पुढे घेऊन जाल, त्याला पॉझिटिव्ह नेचर द्याल, तेव्हा त्याला समजून घ्याल, त्याला म्हणायचं आहे संवेदनशीलता. मग शाळेमध्ये त्याचा प्रभाव कशा प्रकारे होऊ शकतो, समावेशी वातावरण असायला हवं, विविधतेचा आदर जे आहे, वेगवेगळ्या कास्टचे विद्यार्थी असतील, जातींचे, त्यांचा जो काय आहे ते आदर केला गेला पाहिजे. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही शाळेतून शिकू शकता. मग शिक्षकासाठी याच्यासाठी काय करू शकतात, भाषेची जी निवड आहे ती व्यवस्थितपणे करणं. एखाद्या विद्यार्थ्याचा जर सपोज तो गुजराती आहे, मग त्याला मल्टीलिंग्वेजमध्ये तुम्ही कशा प्रकारे शिकवू शकतात हे या ठिकाणी गरजेचं आहे. क्रियाकलापांचा जो समावेशी रचना आहे ती करू शकतात. वेगवेगळ्या क्रिया करून तुम्ही शिक्षक या नात्याने जे काय आहे ते शिकू शकतात. सांस्कृतिक संवेदनशीलता आहे ती विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकतात की वेगवेगळे जे काही कल्चर आहे ते तुम्ही कशा प्रकारे संवर्धन करायला हवं. आपल्या कल्चर सारखं बाकीच्या कल्चरांचं सुद्धा तुम्ही कशा प्रकारे त्यांची रिस्पेक्ट करायला हवी हे या ठिकाणी गरजेचं असणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे इथे जवळपास 25 क्वेश्चन जे आहे ते IMP क्वेश्चन्स मी तुम्हाला दिलेले आहे. जून 2025 मध्ये कमीत कमी 7 ते 8 प्रश्न बऱ्याच वेळेला यातले मी ऑब्झर्व करते आहे तसं विचारलं जात आहे. ठीक आहे. याही व्यतिरिक्त जे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे ते सुद्धा मी तुम्हाला काही दिलेले असणार आहे. आणि ज्या काही तुमच्या पेपर झाल्यावर क्वेश्चन पेपर जे आहे ते ग्रुपवर सेंड केली तर आपण त्याचं ॲनालिसिस करून घेतो. हे सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत आहे. आणि बऱ्यापैकी भरपूर विद्यार्थी जे आहेत त्यांनी जी कमेंट्स आहेत त्या चांगल्या कमेंट्स मला आलेल्या आहे हे जे काय IMP क्वेश्चन्स आहे त्यावर. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण F1चा आज बघितलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण S1 बघूया. S1चं बघूया म्हणजे काय की आपले दोन्ही इयर जे आहे ते सोबत चालले जातील. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ खूप जास्त फास्ट झालेला असेल तर प्लेबॅक स्पीड जो नावाचं बटन असतं तिथे तुम्ही प्लेबॅक स्पीड जो आहे 0.5x 5x करून बघू शकतात. काहीही अडचण नाही आहे. जेवढं जास्त स्लो शिकवलं जाईल तेवढं जास्त ते विद्यार्थी काय करतात, स्किप करतात. त्यामुळे थोडं फास्ट घेतलेलं आहे. काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही आहे. तुम्ही हे जे काही व्हिडिओ आहे ते ऐकूही शकता, बघितलंच पाहिजे असं काही नाही आहे. ऑडिओ लेसन म्हणून सुद्धा तुम्ही याचा यूज करू शकता. ठीक आहे. तर भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करायचा ट्राय करायचा आहे. भरपूर मटेरियल मी DEDचं या ठिकाणी अवेलेबल करून दिलेलं आहे. आणि BEdला सुद्धा तुम्हाला याच्यातल्याच भरपूर कन्सेप्ट विचारले जातात आणि सेम सिलेबस आहे, काही डिफरंट नाही आहे. पॅडागॉजी म्हटल्यावर त्यामध्ये काहीच डिफरन्स येणार नाही. चाइल्ड पॅडागॉजी असेल किंवा मग जी काही मोठ्या विद्यार्थ्यांची पॅडागॉजी असेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे तो बघितलेला आहे. भेटूया परत पुढच्या एखाद्या व्हिडिओसोबत. बाय बाय. टेक केअर. बेस्ट ऑफ लक.